हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मी तुमची मैत्रीण अश्विन बनकर अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही ह्या चॅनलमध्ये शिकत आहात ड्रेस डिझाइन, ब्लाउज डिझाइन आणि मापाचे विविध प्रकार। तर यापूर्वी आपण आता फोरटक्स ब्लाउज आणि डिझाइनही भरपूर बघितलेले आहे। आता आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। जेव्हा माझ्याकडे अर्जंट ब्लाउज शिवायला येतात कस्टमरचे, तेव्हा मी कटिंग कशी करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अस्तरचे ब्लाउज पीस आहे, दोन्ही मी एकावरती एक ठेवून कट करणार आहे। तर चला बघूया। तुम्ही ह्या ट्रिकचा वापर जर तुम्हाला अनुभव असेल तरच तुम्ही याचा वापर अवश्य करा। इथे आपण प्रथम अस्तरची घडी अशा प्रकारे करून घेतलेली आहे। आता इथे मी ब्लाउज घेतलेला आहे मापाचा। इथे आता प्रथम आपण उंची मोजून घेणार आहोत। शोल्डर पासून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे, थोडंसं ताणूनच घ्यायचं आहे आपल्याला ब्लाउज। 12.5 इंचावरती उंची आलेली आहे। आता 12.5 इंचावरती मार्क करून त्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा टक्स मारू तर त्यामध्ये ते माप जाईल। आता इथे 5.25 इंच मी शोल्डर घेतलेला आहे। इथे मोंढाही 5.25 इंचाचा घेतलेला आहे। इथे 2.25 इंचावरती मी मार्क केलेला आहे। इथे पाऊण इंच प्रथम मी पुढील भागाचंच माप टाकून घेत आहे। इथे 7.25 इंच त्यापुढे मार्जिंग ठेवलेले आहे। 1.5 किंवा 2 इंच मार्जिंग तुम्ही ठेवू शकता। तर इथे मी सरळ रेष ओढून घेतली। इथे खालीही मी कमरेचा चौथ्या भागाचं माप टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी पुन्हा ब्लाउज घेऊन माप मोजून घेत आहे। गळ्याचं माप मोजून घेतलं। गळा तयार 6 इंचाचा आहे। 6.5 इंचावरती मी मार्क करून घेतलं। इथे खाली 2.5 इंच वरती मार्क केलं। इथे पाऊण इंचावरती घेऊन असा गोलवा आकार देऊन घेतला। आता इकडे मी टक्स पॉइंट मोजून घेत आहे। तो 8.5 इंचावरती आलेला होता, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेला आहे। आता त्याच समोर मी टक्सचं माप टाकून घेणार आहे। ह्या साईडला 1.25 इंच जो मधील पॉइंट आहे त्या साईडवरून आता इकडेही 1.25 इंच सोडून टक्स घ्यायचा आहे। खालीही मी टक्स देऊन घेतलेला आहे। आता इथे मी पुन्हा योकपट्टीचं माप मोजून घेत आहे। योकपट्टीचं जे माप आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे। आता इथे अशा प्रकारे मी टक्सचे मापे टाकून घेतली। हे 1.5 इंच शिवण्यासाठी जाणार आहे। अशा पद्धतीने मी तिथे टॅप करून घेतलं, जेणेकरून मागच्याही अस्तरवर उमटेल। आता इथे हा भाग मागील आहे, तो भाग पुढचा होता। आता इथे मी 7.25 इंचावरती मार्क केलं। मोंढाही आपण 5.25च घेतलेला आहे। इथे 1.5 इंच घेऊन अशा प्रकारे राऊंड देऊन घेत आहे। आता खालच्याही साईडला मी माप टाकलेलं आहे कमरेचं। तिथे अशा प्रकारे फिटिंगसाठी मी ठेवलेला आहे कापड। आता पुन्हा ब्लाऊजवरती मी जी ब्लाऊजची गळ्याची पट्टी आहे ती मोजूनच घ्यायची आहे। आता इथे मागची उंची जी टाकायची होती ती टाकलेली आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे। आता ह्या साईडला मी आपला जो गळा होता त्याचं मार्क करून घेतलेलं आहे पट्टीचं। आता तिथूनच मी असा चौकोन बॉक्स आखत आहे। त्यामध्ये तुम्ही
कुठलाही आकार देऊन घेऊ शकता. अशा पद्धतीने वेगवेगळे आकार तुम्ही देऊन घेऊ शकता, जसं की तुमच्या कस्टमरलाही आवडेल. आता ह्या साईडला इथे जो टक्स जाणार आहे त्यामध्ये आपलं कापड इकडचं कमी पडू नये त्यासाठी आपल्याला वरती अर्धा इंच आणि खाली 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यामुळे म्हणजे टक्स जरी टाकला तरी आपलं फिटिंगसाठी हे पुढील कापड कमी पडणार नाही. आता मी कट करून घेत आहे. हे कापड मी साईडला करून घेतलं. आता इथे गळेही आपले कट करून झालेले आहे. इथे जास्तीचा कपडा मी कट करून घेतलेला आहे. आता इथे त्याच मापाचं मी दुसरं अस्तर घेतलेलं आहे. आता ह्या अस्तरवरती आपल्याला जो आपण दुसरा अस्तर कट केलेला आहे तेच मी एकदम बरोबर ठेवून घेतलेलं आहे. हे आपण सोबतही कटिंग करू शकतो. मी नेहमी सोबतच कटिंग करते, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी सविस्तरपणे सांगत आहे. ते साईडला ठेवून घेतलं. आता इथे हा मागील भाग घेतलेला आहे तोही बंद बाजूकडूनच ठेवायचा. इथे आता मी कट करून घेत आहे. इथे गळ्याचं मार्क करून घेतलं खडूनी, फिटिंगचंही मार्क करून घेतलं. इथे आता मी कात्रीने कट करून घेत आहे म्हणजे फिटिंगसाठी सोपं पडतं. आता हा मी पीस घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला आता मापे टाकून घ्यायचे आहे. पीसाला जे साईडचे दोरे होते ते मी कट करून घेतले. आता साईडनेही अर्धा पाव इंच ठेवून मी कट करून घेत आहे. तो भाग मी साईडला ठेवला. आता इथे बंद बाजूच घेऊन मी ठेवलेले आहे. आता कट करून घेत आहे. जेव्हा आपल्याकडे असे सेम मापाचे पीस येतात तेव्हा आपण असे एकत्र कटिंग करू शकतो. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीचा अवश्य वापर करा. आता इथे आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. इथे मी बाहीसाठी कपडा घेतलेला आहे. बाही त्यांची तयार 3 इंचाची आहे, परंतु त्यांना अर्धा इंच वाढवून पाहिजे आहे. त्यासाठी मी त्यामध्ये 1 इंच मिळवणार आहे. समजा 3.5 इंच आणि 1 इंच मिळवल्यावर 4.5 इंच आपण घेणार आहोत. आता इथे मी 4 पदरी करून अशा प्रकारे घेतलेले आहे. इकडून वरती बंद बाजूकडून मी बाहीची लांबी मोजून घेत आहे. लांबी इथे 4.5, खालच्याही साईडला 4.5. इथे मी 2.25 इंचावरती मार्क केलेला आहे. कारण बाही छोटी आहे त्यामुळे मी जास्त खोली घेतलेली नाही. इथे मी आर्महोलचं माप मोजून घेतलं. ते 6.25 इंचावरती आलेलं आहे. अशा प्रकारे मी तिरकस रेष ओढून घेतली. इथे आता दंडघेरचं माप मी मोजून घेत आहे. दंडघेर 4.5 इंचाचाच आहे. आता इथे अशा प्रकारे मी आकार देऊन घेतला. वरती 1 इंच मिळवून घेतलं. तिथे कट मारून मी बाहेरील बाजू कट करीत आहे. म्हणजे अगोदर मागची बाही जोडतो ती कट करून घेतली. इथेही कट मारून घेतला कात्रीने. आता बाही मी पूर्ण उघडूनच इथे आता जे आपण दुसरा अस्तर कट केलेला आहे त्याच्यावरती मी ही बाही ठेवून आता कट करणार आहे.
ह्या साईडला मी असं व्यवस्थितच ठेवून घेतलेलं आहे, कमी जास्त होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। आता मी बरोबर कट करून घेत आहे। आता हा मी पुढील भाग असा सोबतच कट करून घेतलेला आहे। इथे खालच्याही साईडला खालच्या बाहीवरती मी खडूने मार्क करून घेतलं। आता इथे मी ही बंद बाजू होती ती अशा प्रकारे 2 बाही आपल्या करून घेतलेला आहे। जो पुढील भाग आहे त्यासाठी मी अशा प्रकारचे प्लस म्हणा आपल्याला समजेल अशा प्रकारचे आपण मार्क करून घेऊ शकतो, म्हणजे जोडायला मागचा पुढचा भागाचं गोंधळ होणार नाही। यावरती आता मी आपण जी बाही कट केली तो यावरती ठेवून मी ॲडजस्ट करून घेत आहे। मी प्रत्येक अँगलने कोणतेही माप असू द्या ते मी ठेवून बघत असते। इथे आता अशा प्रकारे मी बाही ठेवलेली आहे। खालच्याही साईडने मी कट करून घेतलं। आता आपला हा पूर्ण ब्लाउज पीस कटिंग झालेला आहे। अशा पद्धतीने लेस ही मी त्यामध्येच ठेवून हा मी बांधून साईडला ठेवलेला आहे। आता इकडे जो गोट आलेला आहे रेडीमेड तो मी काढून घेत आहे गोल्डन कलरचा, तो साईडला ठेवून दिला। इथे अशा प्रकारे डिझाईन आहे, ती डिझाईन मी मधोमध घेतलेली आहे। इथे गळ्याच्या मधोमधच घेऊन आता कट करून घ्यायचा आहे। हा मागील भाग मी व्यवस्थित ठेवला। आता इथे कट करून घेत आहे। हे माप छोटं असल्या कारणाने मला कपड्यामध्ये जास्त काही ॲडजस्ट करण्याची गरज इथे भासलेली नाही। आता इथे मी हा पुढील भाग ठेवलेला आहे। कट करून घेत आहे मी आता। इथेही कट करून घेतलं गळ्याभोवतीचं कापड। आता इथे योकपट्टी ठेवून घ्यायची आहे, ती ह्या साईडला मी ठेवून घेत आहे। आपल्याला योकपट्टीमध्ये मार्जिन ठेवण्याची काही गरज नसते, कारण आपण 2 ते 2.25 इंच हे आपण पुढील भागासाठी नेहमी वाढवून घेतो। त्यामुळे योकपट्टी आहे तशीच मी कट करून घेते। इथे त्यांना अशा प्रकारे बाही पाहिजे आहे, जो मी तुम्हाला ब्लाऊज आत्ता दाखवला आहे ग्रीन कलरचा, त्यासाठी मी हे कापड कट करून घेत। मी इथे 5 इंचावरती आता कट करून घेत आहे। ह्या बाईचा व्हिडिओ तुम्हाला पुढे भेटून जाईल, मी कशा प्रकारे बनवते। तर अशा प्रकारे मी जेव्हा माझ्याकडे अर्जंट ब्लाऊज येतात तेव्हा मी अशा पद्धतीने कट करते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।